Welcome to the e-learning platform of Dr. Bapuji Samke Institute of Engineering and Technology. In today's lecture, we are going to see the concrete mix design and testing of concrete. First, we will see what is the concrete mix design. The concrete mix design is a step-by-step design procedure to determine the percentage of various ingredients of concrete for achieving optimum conditions. तर कॉन्क्रीट मिक्स डिझाईन म्हणजे काय असते नेमकं, तर ज्यावेळी आपल्याला एखादं कॉन्क्रीटची गरज असते की समजा एखादी हाय राईज बिल्डिंग आपल्याला डिझाईन करायची असेल आणि त्यासाठी आपल्याला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ जास्त असणारं कॉन्क्रीट तयार करायचं आहे. मग ते तयार करताना त्यामध्ये किती अमाऊंटचं सिमेंट त्यामध्ये ॲड करायचं, त्यामध्ये सँड किती घालायची, त्याशिवाय कोर्स ॲग्रिगेट म्हणजे आपण खडी म्हणतो ते त्यामध्ये किती ॲड करायची, कुठल्या टाईपची खडी त्यामध्ये ॲड करायची, त्याचं व्हेरिएशन काय ठेवायचं म्हणजे त्याचे सायझेस काय असतील, त्याशिवाय त्या कॉन्क्रीट तयार करताना त्याचा WC रेशो किती मेंटेन करायचा, यासाठी एक प्रोसिजर दिलेली असते की जेणेकरून आपण एक चांगल्या क्वालिटीचं कॉन्क्रीट तयार करू शकतो. त्यासाठी जे मिक्स तयार केलेलं असतं, त्यासाठी जे डिझाईन केलेलं असतं त्याला आपण कॉन्क्रीट मिक्स डिझाईन असं म्हणतो. तर ऑब्जेक्टिव्ज ऑफ मिक्स डिझाईन म्हणजे मिक्स डिझाईन करण्याचे फायदे काय आहेत. त्यातलं पहिलं आहे टू अचीव अ स्पेसिफाईड कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ फॉर अ स्पेसिफाईड ग्रेड. म्हणजे आपल्याला ज्या ग्रेडचं कॉन्क्रीट तयार करायचं आहे की समजा किती असेल, आता समजा बुर्ज खलिफाचं आपण एक्झाम्पल घेतलं तर त्यासाठी M300 ग्रेडचं कॉन्क्रीट तयार केलेलं आहे. म्हणजे असं कॉन्क्रीट की ज्याची स्ट्रेंथ ही साधारणतः 300 न्यूटन पर mm² इतकी आहे. तर त्यासाठी आपल्याला मिक्स डिझाईन करणं गरजेचं असतं. तर हा झाला पहिला ऑब्जेक्टिव्ह. दुसरा आहे तो फॉर एन्श्युरिंग रिक्वायर्ड वर्कॅबिलिटी. आपण जे कॉन्क्रीट तयार करणार आहे त्याची वर्कॅबिलिटी चांगली असली पाहिजे. वर्कॅबिलिटी म्हणजे काय, तर ते इझिली त्याचं मिक्सिंग झालं पाहिजे, इझिली त्याचं ट्रान्सपोर्टेशन झालं पाहिजे, तेवढंच इझिली त्याचं प्लेसिंग झालं पाहिजे, कॉम्पॅक्शन झालं पाहिजे. तर हे वर्कॅबिलिटी मेंटेन कशी राहील हे याचा विचार करून पण कॉन्क्रीट मिक्स डिझाईन केलं जातं. त्यानंतर थर्ड आहे फॉर अचिव्हिंग ड्युरेबिलिटी. जे आपण कॉन्क्रीट तयार करणार आहे त्याची स्ट्रेंथ तर चांगली असलीच पाहिजे, त्याशिवाय ती त्यानंतर वर्षानुवर्षे ती स्ट्रेंथ मेंटेन राहिली पाहिजे. त्यानंतर नेक्स्ट आहे टू इकॉनॉमाइज द कॉन्क्रीट प्रोडक्शन. जे आपण कॉन्क्रीट तयार करणार आहे ते कमीत कमी खर्चात कसं तयार करता येईल हे त्या कॉन्क्रीट मिक्स डिझाईनवरती डिपेंड असतं. आणि लास्ट आहे टू अवॉइड सिग्रिगेशन अँड ब्लिडिंग. जे आपण कॉन्क्रीट तयार करणार आहे तर त्या कॉन्क्रीटमध्ये कुठल्याही पद्धतीचं सिग्रिगेशन किंवा ब्लिडिंग होणार नाही याचा विचार करूनच त्या कॉन्क्रीटचं मिक्स डिझाईन तयार केलं जातं. डिफरंट मेथड्स ऑफ मिक्स डिझाईन. तर या मिक्स डिझाईन करण्याच्या वेगळ्या वेगळ्या मेथड्स असतात. तर त्या मेथड्स कुठल्या कुठल्या आहेत, तर मॅक्सिमम डेन्सिटी मेथड, मेथड ऑफ आर्बिटरी प्रोपोर्शन्स, फाईननेस मॉड्युलस मेथड, सरफेस एरिया मेथड, ACI कमिटी मेथड आणि इंडियन स्टँडर्ड मेथड. तर नॉर्मली सगळीकडे इंडियन स्टँडर्ड मेथड यूज करून कॉन्क्रीटचं मिक्स डिझाईन तयार केलं जातं. सिग्निफिकन्स ऑफ टेस्टिंग ऑफ कॉन्क्रीट. तर सिग्निफिकन्स ऑफ टेस्टिंग ऑफ कॉन्क्रीट म्हणजे काय, तर बऱ्याच वेळेला आपण जे कॉन्क्रीट कास्टिंग केलं जातं म्हणजे कॉन्क्रिटिंगचं काम केलं जातं, त्यानंतर ते कॉन्क्रीट हार्ड होतं, बरोबर आहे, त्याला आपण हार्डन कॉन्क्रीट असं म्हणतो. तर त्या जे कॉन्क्रीट आपण कास्ट केलेलं आहे त्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ आपण जेवढी डिसाईड केलेली तितकी स्ट्रेंथ आली आहे की नाही हे चेक करण्यासाठी त्या कॉन्क्रीटचं टेस्टिंग करणं गरजेचं असतं. त्याला आपण टेस्टिंग ऑफ कॉन्क्रीट असं म्हणतो. म्हणजे इट इज यूज टू कन्फर्म दॅट द कॉन्क्रीट यूज्ड ॲट साईट हॅज डेव्हलप द रिक्वायर्ड स्ट्रेंथ. त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे द हार्डनिंग ऑफ कॉन्क्रीट टेक्स प्लेस आफ्टर लॉंग टाईम, देअरफॉर द ॲक्च्युअल स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट कॅनॉट बी डिटरमाइन. If the initial strength of concrete is less, additional adjustment can be done on the end for concreting operations to correct it for actual strength. म्हणजे जर आपण कॉन्क्रिटिंग करताना त्याची 3 दिवसानंतर स्ट्रेंथ चेक केली जाते. समजा आपल्याला आढळलं की 3 दिवसानंतरची स्ट्रेंथ ही आपण जेवढी डिसाईड केलेली आहे तितकी आलेली नाही, त्यापेक्षा कमी आलेली आहे, तर पुढचं कॉन्क्रिटिंग करताना त्यामध्ये थोडेफार करेक्टिव्ह ॲक्शन घेतले जातात की जेणेकरून आपल्याला जी रिक्वायर्ड स्ट्रेंथ आहे ती स्ट्रेंथ आपल्याला मिळेल. The strength of the concrete are measured by casting cubes, cylinders or by cutting cores of actual hardened slabs or other parts. तर ज्यावेळी एखाद्या बिल्डिंगचं किंवा ब्रिजचं, कॅनलचं किंवा रोड पेमेंटचं ज्यावेळी कॉन्क्रिटिंग वर्क केलं जातं त्यावेळी त्या कॉन्क्रीटची स्ट्रेंथ किती येणार आहे
हे माहीत असणं आपल्याला गरजेचं असतं. तर त्यासाठी त्या कॉन्क्रीटचं टेस्टिंग केलं जातं. तर हे टेस्टिंग करताना काय केलं जातं, तर त्या कॉन्क्रीटची क्यूब्स तयार केले जातात किंवा सिलेंडर्स तयार केले जातात आणि ते क्यूब सिलेंडरचं कॉम्प्रेशन टेस्टिंग मशीनच्या अंडर टेस्टिंग केलं जातं की जेणेकरून आपल्याला त्याची स्ट्रेंथ कळते. जर आपल्याला एखाद्या एक्झिस्टिंग स्ट्रक्चरचं, समजा एखादी बिल्डिंग आहे, ब्रिज आहे आणि आपल्याला ते बिल्डिंग कन्स्ट्रक्ट करून भरपूर वर्ष झालेली आहेत, जर आपल्याला बघायचं आहे की आत्ता सध्या त्यामध्ये जे कॉन्क्रीट यूज केलेलं आहे त्याची स्ट्रेंथ किती आहे, तर त्यासाठी काय केलं जातं, बाय कटिंग कोर्स ऑफ ॲक्च्युअल हार्डन स्लॅब्स ऑर अदर पार्ट्स. म्हणजे त्याचं कोर कटिंग केलं जातं, एखादा त्यातला पार्ट हा थोडासा कट केला जातो आणि त्यानंतर त्या पार्टचं काय केलं जातं, बाय युझिंग कॉम्प्रेशन टेस्टिंग मशीन त्याची टेस्ट केली जाते. म्हणजे आपल्याला त्या कॉन्क्रीटची त्या स्टेजला किती स्ट्रेंथ आहे हे आपल्या लक्षात येते. फर्स्ट वन इज द डिटर्मिनेशन ऑफ कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ. तर आपण पाहूया की कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ कॉन्क्रीटची कशी मेजर केली जाते. द कॉम्प्रेशन टेस्ट इज कॅरीड आउट ऑन अ क्यूब स्पेसिमन ऑफ साइज 15 by 15 by 15 सेंटीमीटर और सिलेंडर ऑफ हाईट 30 सेंटीमीटर अँड डायमीटर 15 सेंटीमीटर. जे ज्या कॉन्क्रीटची आपल्याला स्ट्रेंथ मेजर करायची आहे त्याचं काय केलं जातं की त्या कॉन्क्रीटपासून कॉन्क्रीटचे क्यूब्स तयार केले जातात. मोल्ड जे असतात ते मोल्डची साईज ही साधारणतः 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर बाय 15 सेंटीमीटर म्हणजे 150 mm बाय 150 mm बाय 150 mm इतकी असते. किंवा त्याच्यापासून सिलेंडरचा जो मोल्ड असतो की ज्याची हाईट 30 सेंटीमीटर आणि डायमीटर ज्याचा 15 सेंटीमीटर आहे, त्या मोल्डमध्ये हे कॉन्क्रीट फिल केलं जातं आणि त्यापासून कॉन्क्रीटचे क्यूब्स तयार केले जातात. The concrete is filled into the mold in 3 layers and each layer is compacted by using tamping rod for 25 blows or using vibrators. म्हणजे हे कॉन्क्रीट जे आपण तयार केलेलं आहे ते त्या मोल्डमध्ये फिल केलं जातं 3 लेअरमध्ये. प्रत्येक लेअरला 25 टाइम्स टॅम्पिंग केलं जातं. त्याशिवाय निडल व्हायब्रेटर वगैरे यूज करून त्याचं प्रॉपरली कॉम्पॅक्शन केलं जातं की जेणेकरून आपल्याला त्याची स्ट्रेंथ जास्त मिळेल. दीज मोल्ड्स आर प्लेस्ड इन वॉटर फॉर क्युरिंग and these cubes are tested after 3 days, 7 days and 28 days. त्यानंतर हे जे आपण मोल्ड तयार केलेले असतात, जे मोल्ड असतात त्यामध्ये आपण कॉन्क्रीट फिल केलं, त्याचं कॉम्पॅक्शन केलं, त्यानंतर हे मोल्ड हे अंडर वॉटर ठेवले जातात 24 आवर्ससाठी. त्यानंतर त्यातले मोल्ड लूज केले जातात, त्यापासून जे कॉन्क्रीटचे क्यूब्स तयार होतात हे क्यूब्सची टेस्टिंग केली जाते 3 दिवसानंतर, 7 दिवसानंतर आणि 28 दिवसानंतर. तर जसं मी लास्ट लेक्चरला सांगितलं तर 3 डेज नंतरची जी काही स्ट्रेंथ आहे ती आपल्या डिझायर स्ट्रेंथच्या 30% इतकी आली पाहिजे. 7 डेजची स्ट्रेंथ आहे ती साधारणतः 65%च्या आसपास आली पाहिजे आणि 28 डेजची जी काही स्ट्रेंथ आहे ती अराउंड 95%पेक्षा जास्त आली पाहिजे. द फेलर लोड डिवायडेड बाय क्रॉस सेक्शनल एरिया गिव्स द अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट क्यूब. म्हणजे हे जे क्यूब्स आहेत ते कॉम्प्रेशन टेस्टिंग मशीनमध्ये प्लेस केले जातात, त्याच्यावरती लोड अप्लाय केला जातो. हा जो लोड आहे तो एका सर्टन लोडनंतर ते कॉन्क्रीट काय होतं, ब्रेक होतात. मग ते किती लोडला ब्रेक झाले याचं रिडिंग घेतलं जातं आणि त्याला त्या कॉन्क्रीट क्यूबचा जो काही एरिया आहे 25 सेंटीमीटर स्क्वेअर याने डिवाईड केलं जातं. ते डिवाईड केल्यानंतर आपल्याला जी काही व्हॅल्यू मिळते ती व्हॅल्यू म्हणजे काय असते, द अल्टिमेट स्ट्रेंथ ऑफ द कॉन्क्रीट क्यूब्स. द रिलेटिव्ह स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट ॲट डिफरंट एजेस. म्हणजे कॉन्क्रीटची स्ट्रेंथ साधारणतः किती असते वेगळ्या वेगळ्या कंडिशनला ते आपण या चार्टमध्ये पाहू. 7 दिवसानंतर येणारी स्ट्रेंथ ही साधारणतः 0.65% असते. 28 डेज नंतर येणारी स्ट्रेंथ ही 100% असते. आफ्टर 3 months 3 महिन्यानंतर जर आपण त्याच क्यूबचं टेस्टिंग केलं तर त्याची स्ट्रेंथ ही 10 to 15% इन्क्रीज झालेली आपल्याला पाहायला मिळते. जर 6 months नंतर आपण त्या कॉन्क्रीटचं टेस्टिंग केलं तर त्याची स्ट्रेंथ ही साधारणतः 15 to 25% वाढलेली असते आणि त्यानंतर 12 months नंतर आपण त्याचं जर चेक केलं तर त्याची जी स्ट्रेंथ आहे ती 20% to 25% इन्क्रीज झालेली आपल्याला पाहायला मिळते. नेक्स्ट पार्ट इज नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग. नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग म्हणजे काय आहे, इन NDT ज्याला नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग असं म्हणतात. The tests are carried out on site as well as in laboratory to obtain the result about strength and durability of existing or old structure. In such test, strength and durability is measured without damage to the structure. These tests are also carried out to know the micro cracks and depth of the cracks of the structure. These tests are easy to perform, but the analysis and interpretation of result is difficult. तर NDT म्हणजे काय असते,
तर त्याला नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग असं म्हणतात. म्हणजे या मेथडमध्ये काय आहे की सपोज एखादी बिल्डिंग आहे की ज्याचं मला जी कन्स्ट्रक्ट करून साधारणतः 50 इयर्स झालेले आहेत, 50 वर्ष झालेले. आता त्यामध्ये जे कॉन्क्रीट यूज केलेलं आहे त्याची स्ट्रेंथ किती आहे आणि त्याची ड्युरेबिलिटी किती आहे, त्याची स्ट्रेंथ आणि ड्युरेबिलिटीवरून आपल्याला ती बिल्डिंग इथून पुढे किती वर्ष आपण यूज करू शकतो हे कळणार आहे. तर त्यासाठी NDT मेथड यूज केली जाते की ज्यामध्ये त्या बिल्डिंगचं कुठेही तोडफोड केली जात नाही या मेथडमध्ये. ठीक आहे, म्हणून तिथं लिहिलेलं आहे की इन दिस टेस्ट स्ट्रेंथ अँड ड्युरेबिलिटी इज मेजर्ड विदाउट डॅमेज टू द स्ट्रक्चर. म्हणजे त्या स्ट्रक्चरला कुठेही डॅमेज केलं जात नाही. वेगवेगळ्या मेथड्सनं त्याची स्ट्रेंथ अँड ड्युरेबिलिटी चेक केली जाते. त्याचबरोबर जे आपण कॉन्क्रीट त्यामध्ये कास्ट केलेलं असेल, मग त्यातला स्लॅब असेल, कॉलम्स असेल, बीम्स असेल, त्या पार्टच्या आतमध्ये समजा क्रॅक्स जरी डेव्हलप झाले असतील, मग ते अगदी मायक्रो क्रॅक्स असतील किंवा मायनर क्रॅक्स असतील, थोडे मेजर क्रॅक्स असतील, तरी त्याचं ॲनालिसिस आपण NDT मेथडनी करू शकतो. दिस टेस्ट आर इझी टू परफॉर्म बट द ॲनालिसिस अँड इंटरप्रिटेशन ऑफ रिझल्ट इज डिफिकल्ट. ह्या ज्या टेस्ट आहेत त्या कंडक्ट करायला एकदम इझी आहेत, पण त्याचं ॲनालिसिस करण्यासाठी म्हणजे त्याचा जो रिझल्ट मिळतो त्या रिझल्टवरून आपल्याला त्याची स्ट्रेंथ कशी काढायची, त्याची ड्युरेबिलिटी किती आहे हे मेजर करणं थोडं डिफिकल्ट असतं. दिस टेस्ट आर नॉन डिस्ट्रक्टिव्ह अँड नो वेस्टेज ऑफ कॉन्क्रीट टेक्स प्लेस. ह्या टेस्टमध्ये मी सांगितलं त्या पद्धतीनं की त्या स्ट्रक्चरला कुठेही डॅमेज केलं जात नाही, त्यामुळे कुठल्याही पद्धतीचं कॉन्क्रीटचं वेस्टेज होत नाही. अदर दॅन द स्ट्रेंथ ऑफ कॉन्क्रीट, मॉइश्चर प्रेझेंट इन द कॉन्क्रीट, थिकनेस ऑफ मॉर्टर कॅन ऑल्सो बी फाउंड आउट. NDT मेथडमध्ये म्हणजे नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग मेथडमध्ये त्या कॉन्क्रीटच्या आतमध्ये समजा एखादं मॉइश्चर जमा झालं असेल ड्यू टू द सिपेज ऑफ वॉटर, तर ते सुद्धा आपण चेक करू शकतो की आतमध्ये रेन्फोर्समेंट जे प्रोव्हाइड केलेलं आहे तर त्या रेन्फोर्समेंटची कंडिशन काय आहे आणि त्याला थोडंफार त्याचं करोजन झालं आहे का, की ते चांगल्या स्थितीमध्ये आहे, हे सुद्धा आपण NDT मेथडनं फाइंड आउट करू शकतो. टू परफॉर्म दिस टेस्ट एक्सपर्टाईज अँड नॉलेज अबाउट दिस टेस्ट इज रिक्वायर्ड. म्हणजे ह्या टेस्ट कंडक्ट करण्यासाठी आपल्याला कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमधला एक्सपिरियन्स असणं गरजेचं आहे. त्याशिवाय त्या टेस्ट कशा कंडक्ट करायच्या यासाठी आपल्याला त्यातलं नॉलेज असणं पण गरजेचं असतं. तर आपल्या सिलेबसला 2 टेस्ट आहेत ज्या कॉमनली यूज केल्या जातात ॲज अ NDT टू डिटरमाइन द कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ अँड ड्युरेबिलिटी ऑफ द कॉन्क्रीट ऑफ एक्झिस्टिंग ऑर ओल्ड बिल्डिंग. ठीक आहे, तर त्यातली पहिली टेस्ट म्हणजे रिबाउंड हॅमर टेस्ट आहे. दुसरी टेस्ट ही पल्स व्हेलॉसिटी टेस्ट आहे. आता इम्पॉर्टन्स ऑफ NDT, NDT का गरजेचं आहे, तर यामध्ये नो लोड्स आर डायरेक्टली अप्लाइड ऑन द स्पेसिमन, दिस टेस्ट आर नॉन डिस्ट्रक्टिव्ह इन नेचर. म्हणजे मी सांगितलं तसं या टेस्ट कंडक्ट करताना त्यामध्ये कुठंही त्या स्ट्रक्चरला डॅमेज केलं जात नाही किंवा त्या स्ट्रक्चरवरती कुठल्याही पद्धतीचा लोड अप्लाय केला जात नाही. ठीक आहे, त्यानंतर सेकंड इज नो वेस्ट ऑफ कॉन्क्रीट टेक्स प्लेस. यामध्ये आपण डॅमेज करत नाही बिल्डिंगला, त्यातला कुठलाही पोर्शन कट करत नाही, त्यामुळे यामध्ये कॉन्क्रीटचं कुठलंही वेस्टेज होत नाही. स्ट्रेंथ ऑफ द ओल्ड स्ट्रक्चर कॅन बी फाउंड आउट. एखादी बिल्डिंग किंवा एखादं स्ट्रक्चर, मग ते ब्रिजेस असतील किंवा रोड पेमेंट असेल किंवा एखादी ओल्ड बिल्डिंग असेल, तर त्यामध्ये जे कॉन्क्रीट यूज केलेलं आहे त्याची स्ट्रेंथ किती आहे हे पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. दीज आर सिम्पल इन यूज. म्हणजे NDT टेस्ट ज्या आहेत त्या एकदम सिम्पल आहेत, त्या आपण इझिली काय करू शकतो, कंडक्ट करू शकतो. त्याशिवाय ते जे स्ट्रक्चर आहे त्यामध्ये जे कॉन्क्रीट यूज केलेलं आहे त्यामध्ये क्रॅक्स आहेत का, मायक्रो क्रॅक्स आहेत का, डीप क्रॅक्स आहेत का, हे पण आपण इव्हॅल्युएट करू शकतो. त्याशिवाय मॉइश्चर कंटेंट आपण त्या कॉन्क्रीटमध्ये जो आहे तो आपण मेजर करू शकतो. त्याशिवाय त्या कॉन्क्रीटची डेन्सिटी आपण मेजर करू शकतो. आणखी त्यामध्ये जे मॉर्टर आपण यूज करतो प्लास्टरिंगसाठी, तर त्या मॉर्टरचा आपण थिकनेससुद्धा आपण NDT मेथडनं डिटरमाइन करू शकतो. आता NDTचे डिसॲडव्हान्टेजेस म्हणजे लिमिटेशन्स काय काय आहेत, तर त्यातलं पहिलं म्हणजे हाय डिग्री ऑफ एक्सपिरियन्स, स्किल अँड ट्रेनिंग इज रिक्वायर्ड. म्हणजे NDT टेस्ट कंडक्ट करण्यासाठी आपल्याला एक्सपिरियन्स कॉन्क्रीट टेक्नॉलॉजीमधला असणं गरजेचं आहे. त्याशिवाय त्यासाठी लागणारं स्किल पण आपल्याकडं असणं गरजेचं आहे. आणखी जे नवीन नवीन इन्स्ट्रुमेंट्स असतात त्याचं आपल्याला ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे. म्हणजे ह्या गोष्टी आपल्याकडे असतील तरच आपण नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्टिंग ऑफ कॉन्क्रीट करू शकतो. दुसरं लिमिटेशन काय आहे, तर इन्स्ट्रुमेंट्स आर टू कॉस्टली. म्हणजे याच्या 2 मेथड्स आहे की रिबाउंड हॅमर टेस्ट आहे आणि दुसरी अल्ट्रासॉनिक पल्स व्हेलॉसिटी टेस्ट आहे.
तर हे जे इन्स्ट्रुमेंट्स असतात ते एकदम कॉस्टली असतात, म्हणजे सर्वसामान्यांना ते परवडणारे नसतात. जे एक्सपिरियन्स पर्सन असतात, जे कॉन्क्रीटची कन्सल्टन्सीची कामं करतात, तेच फक्त काय करू शकतात की हा कॉस्ट बेअर करू शकतात आणि आपल्याला त्याचे रिझल्ट्स देऊ शकतात. त्यानंतर थर्ड आहे ते म्हणजे रिझल्ट्स फॉर कॉम्प्लेक्स शेप मेंबर्स आर नॉट व्हेरी ॲक्युरेट. म्हणजे समजा इन्व्हर्टेड एखादा बीम असेल, आर्च स्लॅब असेल, आर्च बीम असेल किंवा स्लोपिंग स्लॅब असेल, तर असे जे कॉम्प्लेक्स शेप असतात कॉन्क्रीटचे, त्याचे रिझल्ट्स हे तेवढे ॲक्युरेट येत नाहीत. हा की यातला काय झालं डिसॲडव्हान्टेज झालं. आणखी लास्ट आहे ते म्हणजे कोरोजन डिटोरेशन कॅनॉट बी ॲक्सेस्ड. म्हणजे जे मगाशी मी सांगितलं की आपण रेन्फोर्समेंटला जे करोजन होतं ड्यू टू द सिपेज ऑफ वॉटर, ते आपण एक्झॅक्टली फाइंड आउट करू शकत नाही. आपण जस्ट नॉमिनल रिझल्ट सांगू शकतो की करोजन झाले, पण ते किती प्रमाणात झाले हे आपल्याला या टेस्टवरून समजू शकत नाही. तर त्यातली पहिली टेस्ट जी आहे ती टेस्ट म्हणजे रिबाउंड हॅमर टेस्ट. तर रिबाउंड हॅमर टेस्ट म्हणजे काय असते, तर रिबाउंड हॅमर टेस्टमध्ये तुम्ही आता जे डायग्राममध्ये बघत असाल, तर यामध्ये हा कॉन्क्रीट सरफेस आहे. तर यामध्ये हा जो शेप आपल्याला दिसतो तो म्हणजे प्लंजर आहे. त्यानंतर स्प्रिंग याला प्रोव्हाइड केलेलं असते, स्लायडिंग स्केल आहे. त्यानंतर त्याला विंडो असते की जिथून आपण काय करू शकतो, रीडिंग घेऊ शकतो. ही जी पूर्ण केस आहे याला हाऊसिंग असं म्हणायचं. त्याच्या एंडला लॉकिंग बटन प्रोव्हाइड केलेलं असतं आणि सेंटरला हा हॅमर मास्क काय केलेला असतो, प्रोव्हाइड केलेला असतो. Working principle: the rebound of rider weight from the plunger due to the hammering action is measured. The distance of rebound of rider weight is measured on scale. This reading is directly proportional to the surface hardness of the concrete. तर याचं प्रिन्सिपल असं आहे की लहानपणी तुम्ही खेळण्यातली बंदूक बघितली असाल की ज्याला आपण पुढून ॲरो प्रेस करतो, त्याच्या आतमध्ये स्प्रिंग प्रोव्हाइड केलेली असते आणि आपण ज्यावेळी त्याचं बटन प्रेस करतो त्या स्प्रिंग ॲक्शनमुळे तो ॲरो पुढच्या बाजूला गोळी मारल्यासारखं जातीला आपल्याला पाहायला मिळालेला होता. ठीक आहे. तर याचं पण प्रिन्सिपल सेम तसंच आहे की यामध्ये प्लंजर प्रोव्हाइड केलेला असतो त्याच्या पुढच्या बाजूला. त्यानंतर त्याला स्प्रिंग प्रोव्हाइड केलेलं असते, त्याला हे मास प्रोव्हाइड केलेलं असतं. आणखी ज्या कॉन्क्रीट स्पेसिमनचं आपल्याला रीडिंग घ्यायचं आहे, ज्याची आपल्याला कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ मेजर करायची आहे, त्याच्या अगेन्स्ट काय केलं जातं की ही रिबाउंड हॅमर ही प्रेस केली जाते. प्रेस केल्यामुळं काय होतं की या स्प्रिंगमध्ये रिबाउंड ॲक्शन तयार होते. आणखी एक ज्यावेळी आपण हे रिलीज बटन म्हणजे लॉकिंग बटन आहे ते आपण प्रेस करतो, त्यानंतर हा जो वरच्या बाजूला रायडर आपल्याला पाहायला मिळतो, तो रायडर तितक्या स्पीडनं त्या स्केलवरती मागच्या बाजूला ढकलला जातो. तर त्यावरून आपण काय करू शकतो की त्या रायडरच्या रीडिंगनुसार आपण त्या कॉन्क्रीट सरफेसचं काय करू शकतो की कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ किती आहे एक्झिस्टिंग हे मेजर करू शकतो. तर या इमेजमध्ये तुम्ही बघितलं असाल तर अशा टाईपची रिबाउंड हॅमर असते की जेणेकरून आपण एखाद्या कॉन्क्रीट स्ट्रक्चरची एक्झिस्टिंग बिल्डिंगची जी कॉन्क्रीट स्ट्रक्चर आहे त्याचं आपण कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ अँड ड्युरेबिलिटी कॅल्क्युलेट करू शकतो. द ॲडव्हान्टेजेस ऑफ रिबाउंड हॅमर टेस्ट. पहिला ॲडव्हान्टेज आहे ते म्हणजे सिम्पल इन यूज. दिस टेस्ट कॅन बी डन हॉरिझॉन्टली, व्हर्टिकली, अपवर्ड और डाऊनवर्ड और ॲट एनी इन्क्लाइंड अँगल. म्हणजे आपण कुठल्याही अँगलनं त्या कॉन्क्रीट सरफेसचा काय करू शकतो, त्याचं रीडिंग घेऊ शकतो, त्याची कॉम्प्रेसिव्ह स्ट्रेंथ मेजर करू शकतो. आणि लास्ट त्याचं ॲडव्हान्टेज जे आहे, दिस टेस्ट इज क्विक अँड इकॉनॉमिकल. म्हणजे ही टेस्ट कंडक्ट करण्यासाठी अगदी कमी वेळ लागतो आणि त्या इतर बाकीच्या टेस्टिंग मेथड्सपेक्षा ही जी मेथड आहे रिबाउंड हॅमर टेस्टची ती अगदी इकॉनॉमिकल असते. तर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ रिबाउंड हॅमर टेस्ट. आता रिबाउंड हॅमर टेस्टचे डिसॲडव्हान्टेजेस काय? द रिझल्ट ऑफ द टेस्ट कॅन बी अफेक्टेड बाय, म्हणजे टेस्टचा रिझल्ट हा कुठल्या कुठल्या गोष्टीमुळे अफेक्ट होऊ शकतो किंवा चेंज होऊ शकतो. त्या गोष्टी म्हणजे कुठल्या आहे, तर पहिले स्मूथनेस ऑफ द सरफेस. जर का कॉन्क्रीट सरफेस एकदम स्मूथ असेल तर त्या केसमध्ये काय होते की आपले रीडिंग थोडेफार चेंज होऊ शकतं किंवा चुकू शकतात. त्यानंतर सेकंड आहे ते एज ऑफ द स्पेसिमन. कॉन्क्रीट एकदमच जुनं असेल तर आपले रिझल्ट काय होतात, थोडेफार व्हेरी होण्याची शक्यता असते. त्याशिवाय त्या कॉन्क्रीटमध्ये ज्या टाईपचं कोर्स ॲग्रिगेट यूज केलेलं आहे त्यानुसार पण आपले रीडिंग्स काय होऊ शकतात, व्हेरी होऊ शकतात. आणि त्याशिवाय टाईप ऑफ सिमेंटवरती पण ते रीडिंग्स काय असतात, डिपेंड असतात. म्हणजे हे चार काय झाले तर डिसॲडव्हान्टेजेस ऑफ रिबाउंड हॅमर टेस्ट. तर याचा व्हिडिओ
ची लिंक मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये कॉपी करतो, तर तो व्हिडिओ तुम्ही सगळ्यांनी बघून घ्या, म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की रिबाउंड हॅमर टेस्ट ही कशी कंडक्ट केली जाते. नेक्स्ट टेस्ट इज अल्ट्रासॉनिक पल्स वेलॉसिटी मेथड. म्हणजे अंडर द NDT नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट ही सेकंड टेस्ट आहे की अल्ट्रासॉनिक पल्स वेलॉसिटी मेथड. दिस इज अ नॉन डिस्ट्रक्टिव्ह टेस्ट टू चेक द क्वालिटी ऑफ द कॉन्क्रीट. जर आपण रिबाउंड हॅमर टेस्ट आणि अल्ट्रासॉनिक पल्स वेलॉसिटी मेथड या दोन्हीमध्ये जर कम्पेअर केलं, तर अल्ट्रासॉनिक पल्स वेलॉसिटी मेथडनी मिळणारे जे काही रिडिंग्स असतात तर ते मोर ॲक्युरेट असतात ॲज कम्पेअर टू द रिबाउंड हॅमर टेस्ट. In this method, the time of travel of an ultrasonic pulse passing through the concrete which is to be tested is conducted. These test instruments consist of electric circuit for generating pulses and transducer to convert these electric pulses into vibrations of different frequencies. तर ही टेस्ट कशी कंडक्ट केली जाते हे मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सांगतो. The time traveled between transmitter and receiver of pulse is measured electronically. The path length between transmitter and receiver by the time of travel of pulse gives the average velocity of the pulse. There are three ways of measuring pulse velocities: direct transmission, semi-direct transmission, and surface transmission. तर अल्ट्रासॉनिक पल्स वेलॉसिटी टेस्ट, तर यामध्ये जर तुम्ही बघितला तर यामध्ये कॉन्क्रीट स्पेसिमन आहे, तर त्या कॉन्क्रीट स्पेसिमनला एका बाजूला ट्रान्सड्यूसर बसवलेला आहे, एका बाजूला रिसिवर, म्हणजे एक रिसिवर म्हणून काम करतो, दुसरा हा ट्रान्सड्यूसर त्याला प्रोव्हाइड केलेला असतो. त्याशिवाय हे पल्स मेजरिंग डिव्हाइस असं त्याला कनेक्ट केलेलं असतं. तर याचं वर्किंग कसं आहे की पल्स मेजरिंग डिव्हाइस काय करतं की जो आपण ट्रान्सड्यूसर प्रोव्हाइड केलेला आहे त्या ट्रान्सड्यूसरमधून इलेक्ट्रिक जो करंट आहे तो त्यातून पास केला जातो, आणि तो पास करताना तो पल्सच्या स्वरूपात असतो की तो व्हायब्रेट होत असतो. ठीक आहे. तर हा जो काय ट्रान्सड्यूसर आहे तो इलेक्ट्रिक पल्स हा त्या कॉन्क्रीट स्पेसिमनमधून काय करतो, पास करतो, म्हणजे त्याचे वेव्ज आहेत ते त्यातून पास करतो. पास केल्यानंतर दुसऱ्या एंडला त्याला ट्रान्सड्यूसर प्रोव्हाइड केलेला असतो. तर ट्रान्सड्यूसर काय करतो की त्या इलेक्ट्रिक पल्स ज्या जनरेट झालेल्या आहेत आणि ज्यांनी ट्रॅव्हल केलेलं आहे त्या कॉन्क्रीट स्पेसिमनमधून त्यांना रिसीव्ह करण्याचं काम करतो. ठीक आहे. आणि ह्या दोन्हीतलं इकडून त्यामध्ये एंटर केल्यानंतर इकडे रिसीव्ह करेपर्यंत त्याला किती वेळ लागलेला आहे ते या पल्स मेजरिंग डिव्हाइसमध्ये आपल्याला कळतं. मग यामुळे काय होतं की टाईम ट्रॅव्हल, जसं आपल्याला माहीत आहे की व्हेलॉसिटी म्हणजे काय, तर लेंथ अपॉन टाईम, बरोबर आहे, डिस्टन्स अपॉन टाईम. तर ज्यावेळी आपल्याला या कॉन्क्रीट स्पेसिमनचं डायमेन्शन्स माहीत असतात, त्यांचं डिस्टन्स माहीत आहे आणि आपल्याला हा टाईम माहीत आहे की ह्या पल्स यातून पास होण्यासाठी किती वेळ लागलेला आहे, तर त्यानुसार आपण त्याची व्हेलॉसिटी मेजर करू शकतो. ठीक आहे. जर तुम्ही बघितलं तर याचे 3 टाईप्समध्ये असतात की ज्याला डायरेक्ट ट्रान्समिशन म्हणायचं, की ज्यामध्ये एका बाजूला ट्रान्समीटर जोडलेला आहे, दुसऱ्या बाजूला रिसिव्हर जोडलेला आहे. ज्यावेळी ते एकमेकाच्या एक्झॅक्टली अपोजिट जोडलेले असतात त्यावेळी त्याला डायरेक्ट ट्रान्समिशन असं म्हणायचं. ते जर का एकमेकाच्या या डायग्राममध्ये दाखवले तशा पद्धतीने जोडले असतील की ट्रान्समीटर आणि रिसिव्हर, त्याला सेमी डायरेक्ट ट्रान्समिशन असं म्हणायचं. आणखी दोन्ही जर एकाच सरफेसवरती प्लेस केलेले असतील तर त्याला सरफेस ट्रान्समिशन किंवा इनडायरेक्ट ट्रान्समिशन असं म्हणलं जातं. तर त्या व्हेलॉसिटीनुसार आफ्टर गेटिंग द पल्स व्हेलॉसिटी जनरल कंडिशन ऑफ अ कॉन्क्रीट कॅन बी डिटरमाइंड बाय युजिंग फॉलोइंग टेबल. जर ती पल्स व्हेलॉसिटी जी आपण कॅल्क्युलेट केलेली आहे म्हणजे काय, तर आपण ते पल्स त्या कॉन्क्रीटमध्ये एका बाजूने काय केले, आपण त्यामध्ये एंटर केले. ठीक आहे. दुसऱ्या बाजूला त्या रिसिव्हरनं ट्रान्सड्यूसरनं ते काय केले, त्यामध्ये जनरेट केले. दुसऱ्या बाजूला रिसिव्हरनं ते रिसीव्ह केले. आणि ते रिसीव्ह करण्यासाठी किती टाईम लागला, म्हणजे ते जे पल्स आहेत ते कॉन्क्रीट स्पेसिमनमधून पास होण्यासाठी किती वेळ लागला, हे टाईम आपल्याला आपण मेजर केला आणि त्यानुसार आपण त्याची व्हेलॉसिटी काय केली, कॅल्क्युलेट केली. जर पल्स व्हेलॉसिटी आपण जी कॅल्क्युलेट केली ती 4575 मीटर्स पर सेकंदपेक्षा जास्त असेल तर त्या कॉन्क्रीटची कंडिशन काय असते, एक्सलंट असते. जर पल्स व्हेलॉसिटी ही 3660 ते 4575
या दरम्यान असेल तर त्या कॉन्क्रीटची कंडिशन गुड असते. जर पल्स वेलॉसिटी 3050 टू 3660 या दरम्यान असेल तर त्या कॉन्क्रीटची कंडिशन ही ॲव्हरेज आहे असं कन्सिडर केलं जातं. पल्स वेलॉसिटी जर 2135 टू 3050 या दरम्यान असेल तर त्याची जी जनरल कंडिशन आहे कॉन्क्रीटची ते अगदी पुअर आहे असं कन्सिडर केलं जातं. आणि पल्स वेलॉसिटी अगदीच कमी असेल म्हणजे फ्रॉम 0 टू 2135च्या दरम्यान असेल तर ते कॉन्क्रीटची कंडिशन अगदी व्हेरी पुअर आहे असं काय केलं जातं, कन्सिडर केलं जातं.